तर चला मी आले इथे मोठ्या मार्केटला भाजीला. तर आता इथे मी फळं वगैरे घेतलेत. कलिंगड, द्राक्षे, सफरचंद आणि बोरं. मला बोरं तर खूप आवडतात. खास तर मी बोरं आणि ओले घाटे आणि पालेभाज्यासाठी मी आलेली इकडे भाजीला. आणि खूप स्वस्त असतात म्हणून म्हटलं चला. तर चला आता मी घरी गेले तुम्हाला दाखवते. तर बघा मी आली. खूप ऊन होतं बापरे, खूपच ऊन आहे. अजून तर उन्हाळा यायचा आहे, तोच एवढं ऊन. तर मस्त फळं वगैरे आम्ही आणलेत, भाज्या पण आणल्यात. तर चला मी तुम्हाला तर बघा मी अशा सगळ्या भाज्या आणल्यात ना, त्याचे तुम्हाला रेट सांगते. खूप स्वस्त येतात. तर हे बघा मेथी 10ला आणले मी. करडीची भाजी पण 10ला. आणि हे आम्ही आमच्या गावाला याला तांदूळ इथे चवळी बोलतात. हे पण 10ला एक 10ला नाही 20ला 3 जुड्या. खूप स्वस्त. कोथिंबीरला पण आमची इथे 10ला एक जुडी मिळाली मला. दुधी भोपळ्यात पण 10ला. कारली 20 रुपये अर्धा. आणि वाटाणे हिरवे वाटाण्याच्या शेंगा 100ला 3 किलो. तर खूप स्वस्त. आणि हा बघा हा कसला भोपळा आहे. हा भोपळा पण 20 रुपयाला. हा तर एवढा मोठा 10ला दिला. आणि 100ला 1.25 किलो हे द्राक्षे आणले बघा. आणि मुळा हे 4 मुळे 10ला. मिरच्या पण 30 रुपये अर्धा. आणि गाजर हे 30 रुपये 1 किलो. काकडी पण 20 रुपये किलो. टोमॅटो पण 20 रुपये किलो येतं. आणि कलिंगड 50 का 60 रुपयाचं खूप मोठं आहे. तर बघा किती स्वस्त भाज्या आहे. आता तुमच्याकडे आहेत का अशा एवढ्या स्वस्त भाज्या, नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता सगळ्या माझ्या भाज्या फळं आणून झाले. आणि हे शेंगा 30 रुपये वालाच्या शेंगा गावठी 30 रुपये किलो. तर बघा अशा मी सगळ्या भाज्या आणल्यात आणि खूप स्वस्त येतात. तर तुमच्याकडे काय रेट आहेत ते मला नक्की कमेंट करून सांगा. चला आळूचे पानं पण 20ला 4 जुड्या.